हे सगळं होतं. हे सगळं लक्षात आलं पाहिजे आपल्या. आणि साधना आणि ध्यान जर असेल सतत, मग मात्र कंट्रोल राहतो तो, कंट्रोल. मग हा राग, हा अहंकार वैराग्यात बदलतो, हा काम वैराग्यात बदलतो, क्रोध वैराग्यात बदलतो. वैराग्य काही वाटत नाही, मग धैर्य निर्माण होतं, गुणवत्ता निर्माण होते, काही वाटत नाही. प्रेमाने सगळ्याशी भावला, निर्मळ मन तयार होतं. पण दोन प्रकाराने अहंकार कमी होतो. काही कृत्रिम प्रयोगांनी अध्यात्माच्या, विनम्रता, खरं ना तसं नाटक करा काही वेळेस, झुटमुटू खैले सचमुच होय, काही वेळेस नाटक करावं लागतं, खरं नाटक. रक्तामध्ये ओरिजिनल भाव निर्माण होत नाही तो पण नाटक करा. म्हणून माणसाने कुठेतरी वाकलं पाहिजे, कुठे असं एखादं स्थान पाहिजे ज्या ठिकाणी झुकावं. आपली देखील कंप्लेंट कोणी केली पाहिजे असं स्थान एखादं पाहिजे. एखाद्या सासऱ्याविषयी सुनेनी कुठंतरी बोललं पाहिजे. पूर्वी होत्या बरं का अशा सुना. आता फक्त माझा काय अधिकार याच्यासाठी भांडतात, तसं नाही. एक कथा येते पुराणामध्ये की, पुराणाची नाही, मधल्याच काळातली ही कथा आहे. ती कथा अशी आहे, एक सून आली घरात, श्रीमंत घर होतं, सगळे आरामशीर अगदी बसून खात होते. ही सून वाढायची, सगळ्यांनी आपलं जेवायचं, सगळं करायचं. एक साधू आला मागायला, खाना दोघे, भोजन दोघे. प्रथा अशी होती, कोणी जेवायच्या वेळेस आलं तर भोजन द्यायची, आणि त्याच्यात साधू होता. ह्या सुनीनी वाढताना जोरात बोलली, सब बाशी है, बाशी है, खाना बाशी है, महाराज हम नहीं दे सकते. सासरा जेवत होता, राग आला तिला. अशा टोनमध्ये तिने उच्चार केला की सासऱ्याला राग होता. अरे ताजा स्वयंपाक आहे आणि बाशी आहे, अपमान करते. तो सासऱ्याने बोलवलं, नवऱ्याने बोलवलं. काय म्हणलीस तू त्या साधूला? बाशी आहे खाना, शिळं अन्न आहे. कशोन बाशी आहे? मैं बोल दिया बाशी आहे. गावच्या सरपंचाकडे मुकदमा गेला की आमची सून खोटं बोलली आणि आमच्या घराण्याच्या प्रिन्सिपलच्या विरुद्ध वागली, हिला काय शिक्षा द्यायची. गावच्या पंचांना बोलवलं. गावचे पण काय त्या बोलणं सुनेनी असंच, आणि ती लगे घराची बदनामी आता तर फारच झाली ना. न्याय द्या म्हणले आम्हाला. ही नको म्हणली ही सून. ते म्हणजे काय म्हणलीस तू? तिने सांगितलं, मी म्हणाले त्या साधूला हे बाशी आहे. म्हणजे स्वयंपाक तयार होता ना? हो. गरम नव्हता का? हो. पण मी जो शब्द टाकला बाशी आहे, शिळं अन्न आहे, त्याचं कारण आहे म्हणले. म्हणले काय? दोन प्रकार. एक प्रकार असा आहे म्हणले, हे कधीच कोणाला दान देत नाही, त्यामुळे पुण्याची संपत्ती यांची संपली. लक्षात घ्या तिचे शब्द. हे पूर्वजन्मीचं जे सुकृत आहे त्या पुण्याईवर हे सगळे सध्या जगतायत, आणि पूर्वजन्मीच्या पुण्याईच्या सुकृतावर यांच्याजवळ संपत्ती आहे. ती शिळी नाही का? ताजं काहीच करत नाही. ते ताजं पुण्याईचं वाटण्याचं काम हे काहीच करत नाहीत. म्हणून मी शिळी म्हणले. माझं चुकलं कुठे? आणि चुकलं असेल शिक्षा करायला द्या, मी तयार आहे. किती दिवस हे पुण्य टिकेल म्हणले? आज संपून जाईल, नवीन निर्माण होत नाही. शिळ नाही म्हणले. आध्यात्मिक तेजस्वी बालिका होत्या पूर्वी. एक एक फार प्रचंड उदाहरण आहे.
आताची सून का दिलं म्हणून भांडते. का दिलं? 2 पोळ्या कमी झाल्या, 500 रुपये तुम्ही दिले, का दिले? अहंकार. म्हणजे अशी भाववृत्ती ही कधी निर्माण होते? ध्यानाच्या प्रयोगातनं, साधनेच्या प्रयोगातनं, सत्संगाच्या प्रयोगात. ध्यानामध्ये अहंकार लीन होतो. हा अहंकार, मुंग्या येतात आणि मुंग्या आल्या की अहंकार लीन होतो आणि अहंकार लीन होलं की एक पॅरालिसिस झाल्यासारखी बॉडी होते, अर्धांगवायू झाल्यासारखी बॉडी होते. अहंकार लीन होतो. पुन्हा आपण अहंकार जागा करू शकतो हात फिरवून. अहंकार जागा झाला पुन्हा आपण बोलू लागतो, पण कंट्रोल राहतो. म्हणजे अहंकार नसतो असं नाही, पण कंट्रोल राहतो. वैराग्य आणि अहंकार याचं मिश्रण असतं, एक साधुत्व जन्म घेतं. विकार दबलेले असतात आणि गुणवत्ता समोर असते. अहंकार वैराग्यात रूपांतरित झालेला असतो. माणूस देव बनलेला असतो. विकार संपलेले असतात, कंट्रोल्ड असा भाग असतो. मग कोणी काही बोललं तरी संत वाहते कृष्णामाई. घरच्या लोकांना हवंसं वाटलं पाहिजे, आपलं वाटलं पाहिजे. हिंदीमधला शब्द आपणा आपण असं वाटलं पाहिजे. हे माझे आहेत, माझे म्हणलं की संपलं. तुमच्यावर प्रेम अफाट करणारी मंडळी निर्माण होतात. हे माझे आहेत. म्हणून अहंकार लीन कसा करायचा आणि अहंकार कंट्रोल कसा करायचा, हे दोन्ही भाग सांगितले. आता आपण पुढे बोलतो. मधून मधून तर आपण सांगत राहू. हे असो मोहे म्हणजे या ते अहंकारे घे पे दिजे, जेणे जगा पुलिया भोंजे नाचवीत असे. हे असो, पण या कामक्रोधांना मोहाच्या गडी मोठा मान आहे. ज्या अहंकारापासून आपल्या स्वाभाविक उत्साहाने सर्व जग नाचविते जात आहे, त्या अहंकाराने या कामक्रोधाशी देवघेव ठेवली आहे. पण अहंकार हा अनेक पिलावळ वाढवतो, कामक्रोधाला रसद पुरवतो. म्हणून क्रोधी असतात. अहंकार असला की सगळे विकार जन्म घेतात आणि त्याचे पोटविकारही जन्म घेतात. मूळ अहंकार. जेणे सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, तो दंभ रुडविला जगी. जेणे सत्याचा भोकसा काढिला. ज्या दंभाने सत्याचा कोथळा फोडून त्यात दुष्कृत्याच्या गवताचा पेंडा भरला. अहंकार थोडा वाढला, थोडी त्याला गती दिली, थोडी त्याला रसद दिली की दंभ वाढतो. लहान तोंडी मोठा घास घेतला, अरे त्याचं म्हणणं ऐकून घ्या ना. त्यालाही भावना आहेत, त्यालाही काही सांगावंसं वाटतं, भलेही चूक असो. एखाद्या वेळेस आपलं चुकू शकतं, बोलू द्या ना. तोंड बांधकार, आवाज नाही करायचा कोणी. सुनेनी तर बोलायचं नाही, बसायचं नाही, आणि पोराने देखील आगाऊ बोलायचं नाही. हॅट होट. ते कधी कुठपर्यंत सण करतात, थोडं अजून ग्रोनअप होईपर्यंत, नंतर पाहतात. आताची लहान लहान पिढी मात्र आत्ताच म्हणतात, तुम्ही का रागावले, बोला. आपल्याला सॉरी म्हणावं लागतं. आत्ताच अहंकार फोडतात ते आपला. नवीन पिढी नाही ऐकून घेत. त्यांना हँडल करणं मोठं कठीण आहे. हा दंभ, ह्या दंभाने सत्याचा कोथळा फोडून त्या दुष्कृत्याचा गवताचा पेंडा भरला. त्या दंभाला या कामक्रोधाने जगात प्रसिद्धीला आणले. हा दंभी माणूस होतो अहंकारी, आणि त्याच्यात काम क्रोध सगळा पेंढार हे अहंकार भरतो, पेंढी. आणि असं हा कार्टून तयार होतं की त्याला प्रोजेक्ट करतं जगात. हे पहा गुस्सेबाज माणसं.